संजय राऊत हे बैठकीसाठी मातोश्रीवर दाखल झाले। महापौर पदासाठी उमेदवार देण्याबाबत मातोश्रीवर ही महत्त्वाची बैठक होते। बिनविरोध निवडणूक होऊ नये यासाठी ठाकरेंची सेना उमेदवार देण्याच्या तयारीत आहे। मुंबई महापौर आणि उपमहापौर निवडणूक बिनविरोध होणार नाही, सूत्रांची माहिती। बिनविरोध निवडणूक होऊ नये यासाठी ठाकरेंची सेना उमेदवार देण्याच्या तयारीत आहे। तर मुंबईत भाजपचा महापौर येणं काळा दिवस असेल असं राऊतांनी म्हटले। शिंदेंच्या मदतीने भाजपचा महापौर येणं हे दुःखद असं राऊत म्हणतात। तर मुंबई भाजपचा महापौर येणं महाराष्ट्रासाठी सुवर्ण दिन असेल असं बन यांनी म्हटले। ठाकरे राऊतांसाठी तो काळा दिवस असेल असं बन म्हणतात। महाराष्ट्राच्या अखंडतेविषयी भारतीय जनता पक्षाची वेगळी मत आहे। अशा वेळेला महाराष्ट्राच्या राजधानीवर एकनाथ शिंदे यांच्या मदतीनं भारतीय जनता पक्षाचा महापौर येणं ही महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी अत्यंत दुःखद असा हा दिवस असेल, काळा दिवस असेल, इतकंच मी आता सांगू शकतो। महापालिकेवर ज्या दिवशी महापौर बसेल त्या दिवशी तो काळा दिवस उभाटा गटासाठी असेल, तो काळा दिवस संजय राऊत यांच्यासाठी असेल आणि महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी तो सुवर्ण दिन असेल। ज्या दिवशी मुंबई महापालिकेमध्ये महायुतीचा महापौर बसेल त्या तो क्षण महाराष्ट्रासाठी सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला असेल आणि उभाटा गट आणि संजय राऊतांसाठी तो काळा दिवस असेल, याच्यामध्ये अजिबात शंका नाही। ज्या पद्धतीनं 25 वर्ष मुंबईला लुटण्याचं काम उभाटा गटाच्या माध्यमातून केलंय। मुंबई पालिकेत महापौर उपमहापौर निवडणुकीसाठी उमेदवार देणार असं विनायक राऊत यांनी म्हटले। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे मिळून 71 नगरसेवक निवडून आलेत असंही विनायक राऊतांनी म्हटले। तर मुंबई पालिकेत आम्हाला पूर्ण बहुमत आहे असं नरेश मस्के म्हणतात। उमेदवार उभे केल्याने काही होणार नाही असंही नरेश मस्के यांनी म्हटले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेचे मिळून 71 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि प्रथमच मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये विरोधी पक्ष एक जबरदस्त मजबूत संख्येने उभा राहिलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या महापौर उपमहापौराच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इतर मित्र पक्षाचा उमेदवार महापौर आणि उपमहापौर पदासाठी उभा करणं योग्य ठरेल आणि नक्कीच त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला पडेल आणि विरोधी पक्षाचा महापौर कदाचित निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही। मुंबई महापालिकेत शिवसेना, भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमत आहे। त्यामुळे कोणी उमेदवार जरी उभा केला नाही केला तरी त्यांनी काय फरक पडणार आहे? आमचं पूर्ण बहुमत आहे। हे बघा, आमचे नेते, मी दिल्लीत असल्यामुळे मला मुंबई महापालिकेमध्ये आता काय घडामोडी चालल्या त्याची कल्पना नाही। उद्या जेव्हा मी मुंबईला जाईन त्यानंतर माहिती मिळेल।